आरोपी नंबर 1 जो बेल ॲप्लिकेशनचा अर्ज आहे त्याच्यावर आज ऑर्डर होईल असं वकील साहेबांनी सांगितलं, परंतु ते आता माहीत नाही आज होईल का नाही ते. आणि विषय दुसरा असा की जे आरोपींचे वकील आहेत ते आज गैरहजर होते. आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे. तर पुढील तारीख ही 10 सप्टेंबर ठेवलेली आहे. तर ह्या सगळ्या जे ॲप्लिकेशन दिलेले आहेत, बेल ॲप्लिकेशन आणि डिस्चार्ज ॲप्लिकेशन, आरोपी नंबर 2चं डिस्चार्ज ॲप्लिकेशन दिलं आहे त्याच्यावरची आर्ग्युमेंट ही 10 तारखेला होणे अपेक्षित आहे, होईल त्या दिवशी. आणि ज्या बेल ॲप्लिकेशन दिलेले आहेत 7 ते खाली जेवढे आरोपी आहेत त्या आरोपींची त्या दिवशी 10 तारखेलाच ती देखील ऑर्डर होईल अशी शक्यता आहे. नाही, वकील साहेब नव्हते म्हणूनच आणि सकाळी फोन झाला होता. आज फक्त ऑर्डर होणे अपेक्षित होतं, त्यामुळे इकडून काही अडचण नव्हती. परंतु आता ह्या 10 तारखेला येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर. त्याच्या ऑर्डर होणं अपेक्षित होतं, परंतु आरोपीचे वकील आजारी असल्याचं कारण दाखवून त्यांनी अर्ज दिलेला आहे, ॲप्लिकेशन दिलेलं आहे. त्यामुळं जे दोन्ही वकील आहेत त्यांनी पुढची तारीख ही 10 घेतलेली आहे, त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी होतील. आम्ही तर मागच्या 3 महिन्यापासून चार्ज फ्रेम झाला पाहिजे लवकरात लवकर अशी आशा बाळगतोय. ह्याच्यातच वेळ जातोय. या 10 तारखेला तरी किमान या सगळ्या ऑर्डर होऊन जे डिस्चार्ज म्हणजे जे चार्ज फ्रेम होणं अपेक्षित आहे आणि ते झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. न्यायालयीन प्रोसेसवर तुम्ही समाधानी आहात? आता बेल जे आता चालू आहे ते सगळे ज्याचे राईट आहेत आपले ते वापरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत, त्यावर आपण बोलू शकत नाही. परंतु आता आपल्याला एकच आशा आहे की या 10 तारखेला या बाकीच्या सगळ्या ऑर्डर होतील आणि चार्ज फ्रेम होईल एवढी आपण अपेक्षा बाळगू शकतो. हा, ते देखील ऑर्डर तुम्ही पण मागणी केली की त्यांच्या संपत्तीच्या संदर्भातले जे डिटेल्स आहेत, त्यातले सहभागी कोण आहेत, त्याच्या पार्टनरशिप कोण आहे, हे देखील समोर येईल. नेमकं काय वस्तुस्थिती आहे त्याचं आलं पाहिजे. नाही, सगळं होणार आहे. आता ते बोलणं अपेक्षित नाही. आता ते आपण न्यायालयात सगळं ते मांडलेलं आहे. त्याच्यामुळं जे आपल्याला अपेक्षित आहे, ज्या दिवशी ह्याची ऑर्डर होईल आणि ज्या दिवशी ऑर्डरमध्ये काय येत आहे त्यावर मग आपण स्पष्टीकरण देणं उचित ठरतं. नाही, तो कृष्ण आंधळे सगळ्याच्याच विचारातून गेलाय ह्या प्रशासनाच्या. परंतु म्हणजे जे आपले जे CID SITचे अधिकारी आहेत त्याचा काही थांग पत्ता लागायलाच तयार नाही. म्हणजे त्याचं उत्तर आता सध्या कुणाकडेच नाही. आपण तर काय समजा पीडित कुटुंब आहेत, परंतु सगळे पथकं वगैरे सगळे त्याच्या मागावर आहेत, परंतु तो कुठं जाऊन बसलाय, तो शोधणार का नाही, हे खूप मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. नाही, आपण काही अशी शक्यता नाही सांगू शकत, कारण काय झालंय उगेच आपण काहीतरी बोलायला जावं तर चुकीचं होईल ते. त्याच्यामुळं जे समोर येईल ते आपल्याला बघणं अपेक्षित आहे. नाही, आम्ही पाठपुरावा करतोय. सगळं समोर जरी नाही आलं तरी मी वारंवार SP साहेबांना देखील मेसेज टाकून किंवा त्यांचा फोनवर किंवा भेटून बोलत असतो. आणि जे आता CID SITचे जे काय अधिकारी आहेत त्यांना देखील मी ह्या गोष्टीची चर्चा करतो, परंतु त्याचा कुठंच थांग पत्ता लागत नाही. त्यांच्याकडे देखील हेच उत्तर येत आहे. नाही, मी ह्याच्यावर एक माझं जे स्वतःचं मत आहे ते व्यक्त करीन. आरोपी हे सगळे एकच आहेत. आरोपीची जी टोळी आहे ही सगळी एकच आहे. सगळे संगनमतानंच ह्या सगळ्या गोष्टी करायची. त्याशिवाय सगळ्या आरोपींना सगळ्यांना एवढा मोठा फौजफाटा किंवा एवढी मोठी यंत्रणा राबवली गेली नसती असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि तेच मत खरं आहे. ह्याचा विचार हा होणारच आहे. तशी देखील आम्हाला अपेक्षा. हा, नक्कीच ते तर आहेत. आता ज्यावेळेस प्रॉपर्टी जप्तीचा ज्यावेळेस अर्ज निकाली निघेल